सर 2024 मध्ये महापुराची जेव्हा परिस्थिती होती त्यावेळी तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असतानाचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर तो ऑडिओ कशा संदर्भात होता किंवा त्या संदर्भातील अधिक माहिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही जरा सांगाल का? वास्तविक अशा अधिकाऱ्यांचा कुठलाही ऑडिओ व्हायरल करू नये असं प्रशासन जरी म्हणत असलं तर त्यामागचा हेतू आमचा स्वच्छ होता. शासन आणि आमची लोक आम्ही वेळोवेळी सांगत होते की तुम्ही समन्वय साधा आणि अलमट्टीचा समन्वय साधला तर पाणी कमी होईल. परंतु या ठिकाणी मी ज्या वेळेला त्या अधिकाऱ्याशी बोलत होतो ते म्हणले आम्ही VC करतोय, मेल देतोय, पत्र लिहितोय, त्यांना फोन करून सांगतोय, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. ते पाणी पुढे सोडायलाच तयार नाहीत. ही सिच्युएशन आहे. म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे सांगा. मी त्यांना सांगितलं तुम्ही विमानानं जावा, हेलिकॉप्टरनं जावा, पण जावा आणि त्यांना दरवाजे उघडायला लावा, पाणी सोडायला सांगा. आम्ही इथं बुडून वाहून जाऊ. वाहून गेल्यानंतर पुन्हा आमचं काय हाल होणार ते तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही कसल्याही परिस्थितीत त्या परिस्थितीत तुम्ही तिथे जावा. ते म्हणले आम्ही सगळे प्रयत्न करून वैतागलेलो आहे. समन्वय होते, चर्चा होते, बोलणं होते, पण ते काय पाणी सोडायला तयार नाहीत. हे ज्या वेळेला शब्द त्यात रेकॉर्ड झाले तेव्हा मला वाटलं की जनतेपर्यंत हा विषय जाणं फार गरजेचं आहे. कारण जनतेला कळलं पाहिजे की अलमट्टी किती हेकेखोरपणा करायला लागले आणि पाणी अडवा लागले. त्यांना पाहिजे पण पाणी अडवा लागले. परंतु त्यानंतर 600 टीएमची पाणी येणार आहे, पण आधीच का अडवायचं म्हणून आम्ही त्यांना सांगत होतो. पण ते अधिकारी लोकांचं सुद्धा ऐकत नव्हते. आमचा तिथे एक माणूस आहे पाटबंधारे खात्याचा रिटायर माणूस. त्याला जेव्हा आम्ही त्या दिवशी फोन केला तेव्हा त्याने सांगितला की साहेब म्हणला सचिव लेवलला तुम्ही फोन करा, त्याशिवाय हे हलणार नाही. हे अजिबात ऐकत नाहीत. तुम्ही कुणाचंही ऐकणार नाहीत. जलसंपदा मंत्र्याचा वेळ सुद्धा ऐकणार नाहीत. तुम्ही सचिव लेवलला फोन करा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सचिव लेवलला फोन ज्या वेळेला केला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचा माणूस तुम्हाला फोन करेल. आणि त्या माणसाचं रेकॉर्डिंग मी या ठिकाणी व्हायरल केलं. त्याचं कारण होतं की प्रशासनातून सुद्धा विनंती करून सुद्धा अलमट्टीवाले ऐकत नाहीत. हे मला सांगायचा हेतू होता. तो व्हायरल झाला.